म्हसवड शहरासाठी अमृत 2 योजनेचं काम अंतिम टप्प्यात. मेनलाईन टेस्टिंग सुरू. पाणीपुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांनी दिली माहिती. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहरासाठी राबवण्यात येत असलेली अमृत 2 नळपाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या मेनलाईन पाईपलाईनचं टेस्टिंग सुरू असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती युवराज सूर्यवंशी यांनी दिली. यावेळी नगरसेवक धनाजी शिंदे उपस्थित होते. सूर्यवंशी यांनी सांगितलं की मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे शहराला 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी सर्व पदाधिकारी रात्रंदिवस या योजनेचा पाठपुरावा करतात. सध्या योजना अंतिम टप्प्यात आहे. मुख्य पाईपलाईनची तपासणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत नीरा उजवा कालव्यातून पाणी उचलून माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर इथं सुमारे 27 किलोमीटर अंतरावर साठवण तलाव आहे. तिथून हे पाणी कारखेल हद्दीतील फिल्टर टँकपर्यंत आणण्यात येत असून या दरम्यानच्या पाईपलाईनचं टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंग दरम्यान काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये गळती आढळून आली आहे. शेतजमिनींचा विकास, ग्रामपंचायतीची कामं, टेलिफोन केबल टाकताना झालेल्या खोदकामामुळे काही ठिकाणी पाईप फुटल्याचं निदर्शनास आलं. गेल्या 15 दिवसांपासून या गळती दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पालिकेचे कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा काही दिवस विस्कळीत झाला होता. यावेळी बोलताना सूर्यवंशी काय म्हणालेत पाहूयात. गेली 2 महिने या ठिकाणी मला आपले नेते माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ आणि वहिनी साहेबांनी पाणीपुरवठा योजनेची पाणीपुरवठा सभापतीची जबाबदारी दिली. ही जबाबदारी देत असताना म्हसवड शहराला 24 तास पाणीपुरवठा देण्याच्या योजनेचं काम ते बघण्याची जबाबदारी मला दिली. अंतिम टप्प्यात आलेलं हे काम शेवटच्या मिनटामध्ये आता टेस्टिंग चालू आहे. हे पाणी टेस्टिंग करत असताना ज्या काही पाईपलाईन आहेत त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी लिकेजेस आहेत. लिकेजेस म्हणजे कसं, शेतकऱ्यांनी काही जमिनी डेव्हलप केल्या, काय ग्रामपंचायतच्या नवीन योजना झाल्या, काय जिओसारख्या किंवा टेलिफोनच्या ज्या काय हे आहेत सेक्टरमधल्या काय केबल आहेत, ह्या केबल टाकत असताना त्यांच्याकडून फुटले गेले. कारण त्यावेळेस त्या पाईपमध्ये पाणी नव्हतं. आम्ही आत्ता प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये पाणी मोटर चालू करून पाणी नेत असताना त्या ज्या ज्या ठिकाणी लिकेज आहेत ते लिकेज काढून आम्ही पुढं पाणी नेण्याचा पूर्ण 24 तास या ठिकाणी आमचे सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरसेवकांच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही काम करतो आहे. हे काम करत असताना अनेक अडचणींना या ठिकाणी तोंड द्यावं लागते आणि सगळ्यांना सोबत घेऊन लवकरात लवकर पाणी या ठिकाणी आम्ही शहराला देण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत जॅकवेल ते फिल्टरचं अंतर हे 12 किलोमीटर आहे. त्यापैकी 9 किलोमीटरची टेस्टिंगची लाईन पूर्ण झालेली आहे. शेवटच्या 2 किलोमीटरमध्ये टेस्टिंगचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणी पाण्याची योजना, शेतकऱ्यांचं डेव्हलपमेंट हे होत असताना JCBच्या साहाय्याने 2 किलोमीटर कमीत कमी 10 ठिकाणी JCBच्या साहाय्याने लाईन फोडली गेलेली आहे आणि ते दुरुस्तीचं काम करून 1-2 दिवसामध्ये आम्ही फिल्टरपर्यंत हे पाणी नेऊ. तिथूनही काही भाग आम्ही म्हसवड शहराकडे जाणारी लाईन टेस्टिंग केलेली आहे आणि त्याचंही पाणी आम्ही काही शहरातल्या टाक्यांना या आठवड्याभरात त्या ठिकाणी पोच करतो आहे. वास्तविक पाहता या शेतकऱ्यांच्या एवढ्या अडचणी आणि एवढ्या समस्या निर्माण झाल्या आणि ते शेतकरी अतिशय वैतागलेले होते. आम्ही सर्व नगरसेवाची टीम, आमचे पाणीपुरवठ्याचे सभापती युवराज सूर्यवंशी त्यांच्यासोबत वारंवार मी तर 2 महिने त्यांच्यासोबत सारखं येतो. पण शेतकरी इतके वैतागले होते ते आम्हाला प्रत्यक्ष म्हणतो की तुमची पाईपलाईनच इथं न्यायची नाही, तुमच्यामुळे आमचा त्रास होतो आहे, आमचं नुकसान होतं आहे, तर कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला पाईपलाईन काढून देणार नाही. पण आम्ही आमच्या नगरसेवकांनी, बाबू सूर्यवंशी असेल, आमच्यासंग असणारे नगरसेवक, आम्ही त्या शेतकऱ्यांच्या समजुती काढल्या. आता पाया पडलो बाबा, आमच्या गावाला पाणी नाही, 12-12 दिवस पाणी येत नाही आणि ह्या सगळ्या अडचणी निर्माण झाल्या तर आणखीन पाणी पुढं वाढेल आणि आमच्या गावकऱ्यांना लय त्याचा त्रास होईल. त्या गावकऱ्यांचा आमच्या तुम्हाला आशीर्वाद लागेल असं आम्ही त्यांना वारंवार सांगून मग त्यांच्या समजुती काढून पुढं पाणी नेण्याचा प्रयत्न करतो. आमदार साहेबांनी, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार यांनी 80 कोटीची आम्हाला दिलेली योजना आहे ती आम्हाला जीवनदायी किंवा काय म्हणते ती त्याला अगदी प्राणासारखेपेक्षा बी अतिशय चांगली योजना त्यांनी दिली. तेव्हा ही पाणी आपण म्हसवडकर येणार आहे. पण आमदार साहेबांनी दिलेली ही योजना आम्ही सगळे नगरसेवक, पाणीपुरवठ्याचे सभापती युवराज सूर्यवंशी, त्यांच्या मंडळी आम्ही सातत्याने लढून ही योजना शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि अंतिम टप्प्यात ती योजना आहे. लवकरात लवकर आम्ही गावकऱ्यांना पाणी पुरवठा करू, तो पाणी देऊ अशी आम्हाला आशा वाटते. हे आपल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धी केंद्र आहे. आपण आता मगाशी बघितलेलंच आहे जॅकवेलमध्ये. त्या जॅकवेलमधून हे 12 किलोमीटरचं अंतर पार करून या ठिकाणी या नवीन जलशुद्धी केंद्रामध्ये पाणी येणार आहे. हा जलशुद्धी केंद्राची क्षमता 3.5 MLT आहे आणि जुना 2.5 MLT आहे.
दोन्ही मिळून जवळजवळ 6 MLT पाणी आहे आणि हे पाणी शहराला रोज देण्याच्या संदर्भातला विषय आहे. या जलशुद्धीकरण केंद्रापासून फक्त 2 ते 1.5 किलोमीटर पाणी यायचं राहिलेलं आहे आणि ते 2 दिवसात येईल. आपण स्वतः बघितलेलं आहे. हे मागचं जे आपल्याला दिसतं आहे हे पूर्ण नवीन जलशुद्धी केंद्र आहे. याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. ह्याच्यात क्लोरीन, ॲटोमॅटिक क्लोरीन या ठिकाणी आपण सोडलं जाणार आहे. यामुळं पाण्याची ही प्युअरिटी जी स्वच्छ पाणी आणि शेवटपर्यंतच्या नळाला जवळजवळ मला वाटतं आहे एक 10 तास त्याची पेक्षाही जास्त वेळ हे पाणी ह्या ठिकाणी जी टेस्ट राहणार आहे ती टेस्ट घरामध्ये 10 तासाने सुद्धा हीच टेस्ट राहणार आहे. अशा पद्धतीने ह्या नवीन आधुनिक पद्धतीने या ठिकाणी हे फिल्ट्रेशन नवीन जलशुद्धी केंद्र या ठिकाणी अस्तित्वात येऊन या ठिकाणाहून सायपननी पाणी जाणार आहे आणि सायपननी सगळ्या टाक्या भरल्या जाणार आहे. त्याच्यावरती डिस्ट्रीब्युशन लाईन, वितरण नलिका टाकली जाणार आहे आणि प्रत्येक टाकीवरनं त्या भागात जेवढी नळ कनेक्शन आहे ते एकाच टाकीवरून एका वेळेस पाणी देण्याचा हा मानस या ठिकाणी आपण केलेला आहे. नाही, 24/7 हे पाण्याचं जरी हे टेक्निकल जे विषय असला तर हे पूर्णत्वात जाणार का तर 100% जाणार. आता आपण टेस्ट केला, आपण स्वतः बघितलं आहे की पाणी 1 किलोमीटर अंतरावर राहिलेलं आहे जलशुद्धीकरण केंद्र. या ठिकाणाहून काही म्हसवडकडं 12 किलोमीटर आहे, त्यामध्ये पण 6 किलोमीटरचं टेस्टिंग आपण आता रोज करतो आहे. पाठीमागून 1-2 किलोमीटरचं पाणी होईपर्यंत हे शिक्षक कॉलनी, हायस्कूलच्या टाकी, मल्हारनगर असेल, विरकरवाडी असेल, मसाईवाडी असेल, या सगळ्या टाक्याला या 8-10 दिवसामध्ये पाणी पोचून त्याचं आम्ही टेस्टिंग पूर्ण करणार आहे. आणि त्याच्यानंतर मग वितरण नलिका त्याच्यामध्ये मीटर बसवून प्रत्यक्षात पाणी घराघरात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि 24 तास पाणी देत असताना लोकांना एक विश्वास निर्माण करणं आणि तो विश्वास एकदा निर्माण झाला का लोकांना मग प्रवृत्त करणं, पाण्याचा वापर कमी करणं, पाण्याची महत्त्व सांगणं आणि त्याच्यातून मग टप्प्याटप्प्यानं आपण ते पाणी सोडणार आहे. प्रत्यक्षात हे 24 तासच पाणी आहे, पण लोकांना एक विश्वास देऊन एक खात्री झालं का पूर्ण वेळ शेवटी त्याचं मीटर आहे, त्याचं बिल आहे, त्याचं पाण्याचे दर निश्चित करणं, लोकांना ते सामान्य लोकांना परवडणारे दर या ठिकाणी आपण देणार आहे. आणि एकदम शुद्ध पाणी, बिसलरी जशी असते त्या पद्धतीचं पाणी आपण या ठिकाणी थोड्या दिवसात आपण या ठिकाणी देणार आहे.